नमस्कार मंडळी. आज सकाळी सकाळी गावरान अंड्याचा नाश्ता दिला आहे विश्वमला. एकच होतं बॉईल करून दिलं. बाहेर बघितलं पप्पांचं काय चालू आहे, ते फरशी बसवत आहेत. तिथं रोवतात आहे असं, म्हणजे चिखल्याच्या पायावरती येत नाही गॅलरी. सगळ्यात चिखल चिखल होतं आहे, नुसता पाऊस पडतो आहे रोज. मी ते गिफ्ट पॅक केलं कारण की आधीचं ते पॅक करून ठेवलेलं फाटून गेलं हवेने. आणि हे दोघं काय खेळत आहेत, सापशिडी. त्याने आजीला पण शिकवून टाकली. मी बनवते लसूणी मेथी. मेथी आधी शिजून घेतली आणि इकडं कांदा टोमॅटोची फोडणी. हे बघा, लसूणी मेथी लसूणची फोडणी देऊन अशी फ्राय करायची. आणि इकडं कांदा टोमॅटो आपलं मस्त फ्राय करायचं. त्यात मसाले, हळद, लाल मिरची हे टाकायचं आणि त्यात एक पेस्ट टाकायची. पेस्ट म्हणजे शेंगदाणे, तीळ आणि बेसनपीठ हे भाजून वाटून घ्यायचं आणि ते याच्यात ॲड करायचं. आणि मग परत हलवून घ्यायचं, खूप सारं फ्राय करायचं त्याला, कारण की त्याला तेल सुटलं पाहिजे. त्यात बेसनपीठ आहे, खूप फ्राय करायचं. ते त्याचा अरोमा असा निघला पाहिजे आणि तेल सुटलं पाहिजे त्याला. हे बघा, त्याचा कलर पण चेंज होतो नंतर. हे बघा. आणि मग त्यात पाणी ॲड करायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं, आणि गरमच पाणी ॲड करायचं. आणि मग बेसनपीठ असल्यामुळं ते हलवायचं आपण. ते गिठोळ्याने झाले पाहिजे. नंतर वरून एक टेम्पटिंग दिसावं म्हणून एक फोडणी, कांदा टोमॅटो आणि लाल मिरची, जिरे मोहरी, वरून तडका द्यायचा त्याला. लाल मिरची पावडर पण टाकायची म्हणजे मस्त कलर येतो वरतून. आणि हे लसूण मेथी थंड झाल्यावर ऑटोमॅटिकच ती अशी घट्ट होते थोडीशी, त्याचं टेक्स्चर. आणि आम्ही असं दुपारी लंच केला, भेंडी आणि लसूणी मेथी. संध्याकाळी आम्ही चक्का चहा पिलो कारण की वातावरणच असं आहे. आणि आमचं विश्वम पण चहा आणि टोस्ट खातोय. हे बघा, आम्ही दोघं पण चहा आणि टोस्ट खातोय. पाऊस असल्यामुळे चहा पिऊ वाटतं संध्याकाळी. आणि या दोघांचं काहीतरी चालू आहे, ती काहीतरी शिकवते त्याला इकडचे गेम. आणि मग तो पण खेळतोय. थंडी असल्यामुळं त्याला दुपारी छोटे कपडे, संध्याकाळी मोठे कपडे असं घालावं लागते. आणि मला जायचं होतं माझं ब्लाऊज आणायला, जे शिवून झालं असेल लग्नासाठी. मग मी गेले माझ्या पार्लरवालीकडं गावात. तिला विचारून घेतलं आधी झालं आहे का. ती शिवतच होती पण माझं शिवून झालेलं होतं. मग हे बघा, मी त्याला बायांनाही अशी डिझाईन शिवली, पैठणी साडीचं हे ब्लाऊज पीस. आणि मग घालून बघितलं, थोडंसं लूज झालं, तिने परत करून दिलं. हा एका हाताने कॅच घ्यायचं शिकलाय. आणि सोहमच्या सायकलवर बसलाय मागं. मला खूप भीती वाटत होती